आधी चुलतात फाल्गुन मास असंच काहीतरी झालं आहे म्हणजे कारण माझी तब्येत नाही बरी सर्दी आणि ताप असल्यामुळे मला काही स्वयंपाक करायची इच्छा नव्हती. त्यात लगेच सासूबाईने 8 दिवस झालं सुरण आणून ठेवलेलं होतं. त्याची भाजी फायनली आज त्याचा मुहूर्त निघाला. आता ही भाजी कशी करतात ते काय मला काही माहिती नाही. आयुष्यामध्ये पहिल्यांदा याची भाजी करत आहे आणि लगेच मग मी YouTubeवर त्याची रेसिपी पाहिली तशा पद्धतीने भाजी करून पाहिली. चिरायला एवढं कट जात होतं चाकून मला कट काही करता आलं. पण त्यालाही काही कट केल्याशिवाय मी काही दम सोडला नाही. लगेच भाजीसाठी थोडंसं चिरून घेतलं. लगेच त्याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि जिरं आणि मोहरी हळद टाकून त्याला थोडा वेळ बॉईल होऊ दिलं. आता काय माहिती कशाला ते आवडीनं तर करते पण मला अजिबात जेवण करण्याची इच्छा नाही. आवाजही पाहू शकता खूप बदललेले आहेत सर्दीमुळे. लगेच त्याला बॉईल होण्यासाठी ठेवून दिलं. इकडे मसाला करायसाठी घेतला होता. आता शेजारधर म्हणून ताईला थोडंसं नेऊन दिलं होतं. त्यांनी म्हणत की आम्हाला भाजी आवडते मी करून पाहिल. लगेच तिकडं मसाला करायसाठी घेतला. नेहमी मसाला कोणते हेवी खडे मसाले काही वापरत नाही भाजीमध्ये कारण त्याचा बरेच जणांना त्रास होतो. कांदा आणि टमाटर लसूण याची पेस्ट करून घेते. त्याने भाजी खूप टेस्टी आणि चवदार होती. आणि घरी आमच्या सासूबाईने काळा मसाला केलेला असतो तोच चम्मचभर वापरते. सुरण बॉईल करून झालं मस्त शिजलं वगैरे होतं की लगेच जिरं वगैरे टाकून त्याला मसाला टाकून थोडा वेळ तेलामध्ये परतू दिला. दिला कांदा आणि टमाटर असं गॅसवर भाजून घेतलं की भाजीला तर्रीदार भाजी होते आणि खायलाही खूप टेस्टी आणि चवदार लागते. पाहू शकता भाजी मस्त रेडी झालेली होती. तर काय माहीत खाल्यावर बाकीच्यांच्या कमेंट ऐकून पाहू काय होतं काय नाही. रात्रीच्या 3-4 पोळ्या उरल्या त्याच्या बारीक बारीक करून घेतला आणि त्याचा लगेच चुरमा करायला घेतला. पोळ्याही वाया जात नाही आणि चुरमा केला का सगळे आवडीने खातात. पण मला रश्श्याचे कुटके केल्यावर खूप आवडतात चुरम्यापेक्षा. स्वयंपाक करत होती माझ्या बाईने पराक्रम करून घेतला. इकडं डोकं फुटून घेतलं. असा लेकरांचा आज कारनामा होता. असा दिवस असा गेला. नक्की सबस्क्राईब करा. बाय टाटा.